नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। मोहोपा नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षांनी राखली। नवनिर्वाचित नगर अध्यक्ष माधव चर्जन यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रवीण श्रोते यांचा केला पराभव। माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या गड असलेली नगर परिषदेत विकास कामे, लायब्ररी, स्वच्छ पाणी व महिलांच्या सुरक्षा व घरकुल योजनेत सुधार, बेरोजगारांना साठी रोजगार उपलब्ध करणे हेच एकमात्र लक्ष्य नगर अध्यक्ष माधव चर्जन यांनी केले व संपूर्ण नगरवासी यांचा मानला आभार। धन्यवाद। मोहोपाचा जो काही विकास करायचा आहे, मी जेव्हा 2014ला निवडून आलो त्यावेळेसुद्धा जे काही साहेबांनी आश्वासन दिले होते किंवा मी आश्वासन दिले होते ते आम्ही पूर्ण केले आणि त्याच्यावरच एक वेळा पुन्हा विश्वास ठेवत जनतेने आम्हाला निवडून दिलं। मी आणि माझ्या सगळ्या निवडून सहकार्यांना निवडून दिलं। तरी साहेब मला सांगा, भरपूर कामं बाकी आहेत। आपल्या मागच्या कारकिर्दीत जे कामं केल्या त्याच्या व्यतिरिक्त भरपूर कामं बाकी आहेत, ते आपण पूर्ण करणार? ते आपण नक्कीच पूर्ण करणार। आदरणीय साहेब आमच्या पाठीशी आहे, केदार साहेब आमच्या पाठीशी आहे आणि आमचे लाडके खासदार रामटेक निर्वाचन क्षेत्राचे श्यामकुमार बर्वेजी आज ते सुद्धा आम्हाला भरीव निधी देईल आणि आम्ही माझ्या मोहोपाचा विकास केला। मी मागच्या वेळेला महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्राची आपण त्यावेळेस स्थापना केली। यावेळेस लायब्ररी, महिलांसाठी लायब्ररी, आम्ही ग्रंथालय त्यांच्यासाठी स्थापन करू। आणि अजून काय असा नवीन विषय असा की जेणेकरून तुम्हाला मतदारांना प्रोत्साहित करण्याकरिता असा कोणता नवीन विषय आहे? नवीन विषय असा तर आमच्या इथे 2 पाणीपुरवठा योजना आहे। हो, एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध असताना ते स्वच्छ पाणी मिळत नाही, ही सगळ्यात मोठी मोहोपा नगरची शोकांतिका आहे। आजपर्यंत 4 वर्ष मोहोपा नगरमध्ये कोणाची सत्ता नसताना पण महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस पक्षाची भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा ते हे काम करू शकले नाही। मोहोपा स्थानिक नगरसेवक होते, BJPचे स्थानिक पदाधिकारी होते, तरीसुद्धा त्यांनी याच्याकडे सत्ता असताना सुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्यांना या पराभवाला सामोरं जावं लागलं। हे हालीमध्ये बाजूने एक नदी जाते आहे, त्या नदीचा काही विकास होईल का? नदीचा विकास म्हणजे आपण त्याची दरवर्षी स्वच्छता करत होतो, पण 4 वर्ष झाले स्वच्छता काहीच झाली नाही। मी ज्या वेळेस आमची काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळेस आम्ही संपूर्ण नदी स्वच्छ केली होती आणि आता ते पुन्हा आपण स्वच्छ करणार करू। आता रुझान नागपूरवाल्यांचं कसं आहे की मोहोप्याला जमीन स्वस्ती आहे, शेतकऱ्यांचे विषय भरपूर आहेत, लोकांचा रुझान आहे, पण शेतकऱ्यांना तुमच्या इथला मोबदला बरं भेटून नाही राहिला। आपण सांगता 4 वर्ष झाले सत्ता होती नाही, पण आता आपण आलात तर शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार का? ज्यावेळेस आमचे नेते आदरणीय सुनील केदार साहेब मंत्रिपदावर होते त्यावेळेस साहेबांनी कोरोना काळ असताना सुद्धा कापसाला योग्य भाव दिला होता। आज 6,000 6,500 आहे, त्यावेळेस 10,000 रुपये साहेबांनी भाव दिला आणि त्यावेळेस शेतकरी त्यावेळेस सुखावले होते आणि नक्कीच पुन्हा ते प्रयत्न करीन। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही थांबतो। मोहोपा हा नागपूर जिल्ह्याला चांगला एक प्रसिद्ध गाव आहे। यात आता आपण नागपूर संत्र्याच्या आपण मानतोय, संत्र्याच्या एक प्रसिद्धी आहे। मोहोप्याला आपण फॅक्टरी वगैरे खोलणार का, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल साहेबाच्या माध्यमातून? हो, आपण नक्कीच प्रयत्न करू। आमच्या इथे तशी बोडकेची संत्रा मंडी एक प्रायव्हेट मंडी आहे आणि ते साहेबाचे चांगले सहकारी आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही काही नक्कीच प्रयत्न करू। हो, म्हणजे बेरोजगाराचे प्रश्न सुटतील नक्कीच त्या माध्यमातून। बिलकुल। एक मिनिट.